कोकण म्हणजे कौलारू घर, कोकण म्हणजे खळ्यातलं तुळशी वृंदावन, कोकण म्हणजे मायेची माणसं, आपुलकीने जेवायला घालणारी, आपुलकीने तुम्हाला पावणेर देणारी. नमस्कार मित्रांनो, आज मी आहे माझ्या आवडत्या समुद्रकिनारच्या आचरा या गावात. या गावात गेली अनेक वर्ष मी येतोय, पर्यटन करतोय. तुम्हाला वाडेकर काकांची कांदळवानाची सफारी दाखवली, रामेश्वराचं मंदिर दाखवलं, इथली नागझरीची तळी दाखवली. एकीकडे खूप सुंदर आचऱ्याची नदी जाऊन समुद्राला मिळते आणि तिथे वसलेलं नदी आणि समुद्राच्या संगमावरचं सुंदर आचरा हे गाव. आचरा या गावाला खूप मोठा इतिहास आहे. आचऱ्याचं रामेश्वराचं देवस्थान आणि इथे चालणारी डाळपस्वारी, गावपळण या सगळ्या सांस्कृतिक गोष्टी इथल्या परंपरेचा वारसा जपत आलेल्या आहेत. मित्र, कोकणातलं ग्रामीण पर्यटन, ज्याला मी इकॉलॉजिकली रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणतो, हे प्रमोट करत असताना त्या गावांमध्ये तिथली जीवनशैली दाखवून खूप सुंदर पर्यटनाची जी मॉडेल्स उभी राहतात त्यांना घेऊन पर्यटकांना तिथे तो एक्सपिरियन्स देण्याचा एक प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे आचरा या गावात इथली जीवनशैली, इथलं कोकणी राहणीमान दाखवणारा एक नवीन आणि सुंदर असा मातीचा होमस्टे उभा राहतो आहे, ज्याचं नाव आहे गावची मठी. खरं तर एक वेगळी संकल्पना घेऊन जुन्याच गोष्टींना नव्याने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न कविता तळेकर करते आहे आणि आज आपण तिच्या नजरेतून तिची ही संकल्पना फिरूयात आणि जाणून घेऊयात तिचा हा ग्रामीण पर्यटनाचा एक वेगळा उपक्रम. नमस्कार, आचरा गावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मी तुम्हाला माझी मठी दाखवते. गावचं जुनं घर होतं आमचं. खूप वर्ष झाली आहे गावातलं घर आमचं बंद होतं, वापरात नव्हतं. तर मी असा विचार केला की ह्या घराला आपण रंगरंगोटी करून तसंच्या तसं परत बनवायचं. काहीच बदल मी ह्यात केला नाही. हे खळं मी शेणाने सारवलं आहे. त्याच्यानंतर ही पुढची पडवी म्हणू शकतो आपण. इथे पण हे पेळे, हे मला असेच हवे होते. मी इथे काही असं वेगळं टेबल बिबल मला नको होतं. छोटंसंच आहे घर. मातीच्या भिंती तशाच ठेवल्यात मी अजूनही. आणि ह्याला जो आपला काव कलर आहे हो तोच काढला. इवन मला म्हणजे मातीच लावली मी त्याला. त्याच्यात थोडंसं हे करून म्हणजे ती लागू नये म्हणून त्याच्यात थोडं चुना वगैरे घालून जरा हे केलं आहे बस. इथे आचरा गावात आमच्या खूप सारे पक्षी असतात. खूप म्हणजे पक्ष्यांसाठी अगदी हे. तर मला असं हवं होतं की हे एक झाड आहे आणि ह्या झाडांवरती भरपूर पक्षी आहेत. म्हणून मी त्यांना असं, जो कोणी चित्रकार होता त्याला मी सांगितलं की मला इथे भरपूर पक्षी इथे पण हवेत. म्हणून त्यांनी त्या झाडावरती असे पक्षी काढलेत. आणि इथे खाली पूर्ण जमीन शेणाने सारवलेली आहे. हा इथे पण त्यांनी मोर काढलाय. अरे वा, छान मोर काढलाय. तर इथे आपले 2 बेड आहेत. हो. आणि केवढं मोठं आहे घर आपल्याला बघायचं पूर्ण. ही एक रूम. तर पूर्वी जे गावात असं घरामध्ये असायचं एक, त्याला खोरणी म्हणतात किंवा आतमध्ये कत्र्याला, ते मला हवं होतं. अगदी नैसर्गिक रंग. बोले पण म्हणतात त्याला, बोले. लाकडी दरवाजे. मी कुठेच असं म्हणजे मला सिमेंट प्लास्टिक काही नको हवं होतं. ही एक पाठची पडवी म्हणतो आपण, पण एक रूमच आहे. हे न्हाणघर आहे म्हणजे बाथरूम. तर इथे पण असं पेंटिंग काढलं आहे की इकडे विहीर आहे, इथे एक बाई मुलीला आंघोळ घालतीये, इथे घर आहे गावचं आणि इथे बायका म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन मुलं खेळतात. हा वारली पेंटिंग आहे, पण इथे मी असं दाखवलंय की त्यांचं म्हणजे त्याला काहीतरी एक असावं मिनिंग, म्हणून ह्या वॉलवरती मी असं काढायला सांगितलं.
आणि हा बाथरूम आहे. हा डायनिंग एरिया आहे. ह्याची जमीनसुद्धा शेणाची आहे, शेणाने सारवलेली आहे. हे लाकडाचेच खांब आहेत, ह्याला मेढी म्हणतो आपण. हे टेबल्स लाकडाचे आहेत. हे झावळ्यांनी आपण बंद केलेलं आहे, म्हणजे कम्प्लीट, म्हणजे आपण म्हणतो ते इथल्याच ज्या गोष्टी आहेत त्याचाच वापर आपण केलेला आहे. बाकी काही यूज नाही केलं आहे, सिमेंट वगैरे काही यूज नाही केलं. जेवण सर्व करता इथेच मी जेवण सर्व करते. आणि ते पण मातीच्या छान भांड्यात. हो, मातीच्या भांड्यात चुलीवरचं जेवण मी सर्व करते. आता आपण किचन पाहूया. हा किचन आहे. अजून थोडा बनायचा बाकी आहे. ही चूल आहे. अरे वा. मग इथे तुम्ही चुलीवरचं जेवण देतात. इवन मला इथे पाट्यावरती वाटलेला मसाला, म्हणजे हे जे काही पारंपरिक आपलं जेवणाची पद्धत आहे तीच मी वापरते. मॅक्झिमम ट्राय करते आणि करणार आहे. तसंच ह्या भिंतीवरती मी वारली पेंटिंग केलं आहे. आपल्या कोकणामध्ये वारली, कावी अशा प्रकारचे पेंटिंग्स केले जातात. तर मी इथे वारली पेंटिंग केलेलं आहे. इथे ही बैलगाडी आहे. इथे एक माणूस मच्छी पकडतोय, जाळं टाकतोय. आणि इथे शेती केली जाते. हां, सगळी प्रोसिजर दाखवली आहे. कोकणात गणेश उत्सव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर गणपती आणि हेच सगळं गावचं जीवन, नारळाची झाडं, असं सगळं ह्या पेंटिंगमध्ये दाखवतं. तर मित्र, आचरा हे गाव तुम्हाला बऱ्याचदा मी या गावाबद्दल सांगितलं. या गावाच्या गावपळणीबद्दल, या गावाच्या डाळपस्वारीबद्दल, या गावाच्या रामेश्वराच्या मंदिराबद्दल, नागझरीबद्दल आपण खूप काही बोललोत आणि दाखवलं आहे. पण बऱ्याचदा आपण म्हणतो की या ज्या गोष्टी रानमाणूस व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे फिरायचं आणि आम्हाला राहायचं पण आहे.
ते खरंच इथलं काहीतरी वेगळं पण दाखवतील आणि इथल्या मातीच्या घरामध्ये राहूल. तर असे ऑप्शन्स क्रिएट होत आहेत. त्यामुळे आज मला सोपं पडलं आहे की ज्या ठिकाणी मी जातो तिथे काही लोकांचे रिकमेंडेशन्स मी तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्ही आचरा आणि या कोस्टल साईडला फिरायला आलात समुद्रकिनाऱ्यांच्या बाजूला, तर इथल्या लोकांसोबत राहून तुम्ही इथल्या आदरातिथ्याचा, इथल्या पाहुणचाराचा आस्वाद घेत हे गाव आणि हे जंगल आणि हा समुद्र तुम्ही फिरू शकतात. त्यासाठी कविताला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तिचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. सोबतच रानमाणूससोबत ज्या आत्ता काही डिसेंबर टूर्स होत्या, त्यातल्याही काही टूर्स आम्ही इथे आयोजित केल्या होत्या. एक स्टे इथे त्यांना दिला होता, तर त्यांचेही रिव्ह्यू खूप छान होते. तर तोही रिव्ह्यू तुम्ही ऐकू शकाल या व्हिडिओच्या माध्यमातून. मी भूषण खांडेकर. मी राहतो नागपूरला. इथे मी एक्सप्लोअर करत होतो की जायचं आहे गोव्याला, पण गोवा जे आहे तर ते टिपिकल आहे. मग म्हटलं आता ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं की जे महाराष्ट्रातच असेल, शांत ठिकाणी जायचं असतं. म्हणजे मला असं शांत पाहिजे होतं, शांत सुंदर इन द हार्ट ऑफ नेचर. सो एक्सप्लोअर करत करत मला गावडे जो आहे तर त्याची भेट झाली आणि त्यांनी मला इथे आणलं आहे. होमस्टे आहे हा. गाव आहे आचरा. एकदम छान आहे. पाहतच आहे तुम्ही, फुल ट्रेडिशनल आहे. आणि इथे ज्या घरमालक आहेत त्या खूप चांगल्या आहेत. त्यांचं नाव आहे कविता. छान आहेत. त्यांचा खास म्हणजे त्यांची हॉस्पिटॅलिटी चांगली आहे. आणि त्यांचे जे जेवणाचे जे ॲटम जे टिपिकल एकदम छान त्यांनी केलेले आहेत. आणि मी 100% व्हेजिटेरियन आहे, तर आमची फॅमिली पूर्ण व्हेजिटेरियन आहे. तर त्यांनी आमचा खूप छानपैकी त्यांनी सोय केली. स्पेशल आमचं व्हेजचं जे जेवण आहे एकदम छान केलं त्यांनी. खूप चांगलं वाटलं. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेल की जे व्हेज नॉनव्हेज कोणी पण असेल, या इथे राहा. एकदम बेस्ट आहे. आणि यू विल फील लाईक ड्रीम कम ट्रू. शांतता पाहिजे इथे. तुम्ही मेडिटेशन करू शकता, काही करू शकता. एकदम शांत आहे. खूप मस्त आहे. याल तुम्ही. थँक्यू. तर तुम्ही या पाहुणचाराचा नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद. धन्यवाद.